कृषी सेवक भरती 2023 ची जाहिरात. एक्झाम झाली 2024 मध्ये. जानेवारीमध्ये एक्झाम झाल्यानंतर 1.5 महिना उलटलेला आहे. ह्या 1.5 महिन्यानंतरही एक्झामच्या बाबत, निकाल पत्रकाबाबत काहीही समोर येत नाहीये. या संदर्भात 45 दिवस उलटून गेलेले आहेत. सो मुलांची मागणी आहे. मुलांनी बरेचसे कॉल संबंधित डिपार्टमेंटला आणि संबंधित प्राधिकरणाला किंवा ऑथॉरिटीला केलेले आहे, तरी सुद्धा त्यांच्याकडनं योग्य ते उत्तर मिळत नाही. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे कॉल आणि मेसेज माझ्यापर्यंत आहे की निकाल कधी लागणार. का प्रश्न का विचारला होतोय? कारण परत निवडणुका आणि आचारसंहिता लागली तर ह्या एक्झामचा रिझल्ट हा पेंडिंग पडेल. कारण सगळे डिपार्टमेंट, सगळे कर्मचारी शासनाचे त्यामध्ये अडकून गेलेत तर हा निकाल तसाच पडेल अधांतरी आणि कदाचित 3-4 महिन्यानंतर याची प्रोसेस होईल की काय, अशी साशंकता मुलांच्या मनामध्ये. सो प्रश्न आहे की आमचं रिस्पॉन्स तुम्ही कधी देणार आहात, निकाल कधी लावणार आणि आचारसंहिता निवडणुकीमध्ये हा रिझल्ट अडकणार तर नाही ना. सो या संदर्भात वेळोवेळी बऱ्याच विद्यार्थ्यांनी कॉल केले. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मी सांगत पण होतो तुम्ही डायरेक्टली डिपार्टमेंटला कॉल करा, याचा नक्कीच ते विचार करतील. आणि त्या संदर्भात एक नोटिफिकेशन आलेला आहे, प्रसिद्धीपत्रक आहे. 23 तारखेचं प्रसिद्धीपत्रक. त्यात त्यांनी म्हटलेलं आहे IBPSने एक्झाम घेतली 16 ते 19 जानेवारी 2024च्या दरम्यान कृषी विभागाची कृषी सेवक या घटकासाठी, या पदासाठी एक्झाम झालेली आहे. आता ही एक्झाम झाल्यानंतर निकाल अद्यापही लावला न गेल्यामुळे उमेदवारांकडून सातत्याने विचारणा होत होती. तरी या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवण्यात येते की याबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये असून, अंतिम टप्प्यामध्ये आहे, यथाशीघ्र निकाल लावण्याची IBPS संस्थेस कळविले गेले आहे. म्हणजे डिपार्टमेंटने कळवलंय. डिपार्टमेंटचं कोण आहे? प्रशासकीय अधिकारी आस्थापना विभाग 4 कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे, अखिल शेंडे सरांचं हे नोटिफिकेशन आहे. त्यांनी सांगितलं यथाशीघ्र म्हणजे अंतिम टप्प्यात आहेच ऑलरेडी. याचे आता ही ऑनलाईन एक्झाम होते त्यामुळे याला जास्त काय मॅन्युअल काम करायची गरज नाही. ऑनलाईन असल्यामुळे फक्त एका क्लिकवर सगळे रिझल्ट पटापट येतात. याला लागले टोटल 45 दिवस जवळपास झालेली आहेत असं म्हणूया आपण. सो अजूनपर्यंत हा रिझल्ट लागला नाही तर याच्या संदर्भात बऱ्याचशा विद्यार्थ्यांची मागणी आहे. सो जे ऍग्रीचे विद्यार्थी ज्यांनी ही एक्झाम दिली त्यांसाठी खुश खबरच म्हणूया. आता पुढच्या आठवड्यात ऍग्रीचा या पदासाठी म्हणजे कृषी सेवक याचा रिझल्ट लागण्याची दाट शक्यता आहे. सो रेडी राहा, गुलाल घेऊन रेडी राहा. निकाल लागला, पॉझिटिव्ह लागला तर नक्की आम्हाला कळवा. माझा नंबर तुमच्याकडे आहे 9420124444 किंवा आमच्या टीमचाही नंबर तुमच्याकडे आहे. तर ह्या नंबरला कॉल करून तुमचा रिझल्ट आमच्यापर्यंत नक्की कळवा. तुर्तास थांबतो. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.